मुंबई संत सेनानी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करा या मागणीसाठी आझाद मैदान येथे सकल नाभिक समाजाचे महाधर्मी आंदोलन आज आझाद मैदान येथे चालू होते। समाजातून संपूर्ण समाजाला मेहनत करून सुंदर बनवणारा समाज आणि सगळ्यात हुशार समाज असून सुद्धा या समाजाला 75 वर्षाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र शासनावर आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम सोडून आपल्याला या ठिकाणी यावं लागलं। हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी बहुजनांसाठी आपल्यासाठी शोकांतिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आजपर्यंत जे काही आमच्या नाभिक समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गांभीर्याने बघितलं गेलं नाही हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। पण अतिशय परंपरेनं अतिशय मनापासून समाजाची सेवा करणाऱ्या माझ्या नाभिक बांधवाला एकाला 1000 कोटीचा अनुदान त्यात ठेवला असतं तर शासनाला आम्ही सगळ्या मंडळीने मनापासून पुरा केला असता। मी तसा सत्ताधारी पक्षातला माजी आमदार जरी असलो तर या समाजाची आणि या समाजाच्या मागणीसाठी मी मनापासून या ठिकाणी पाठिंबा द्यायला आपल्या या आंदोलनाच्या छावणीमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी सरकारनं तोंडाला पानं पुसली, कमिटी महामंडळ जाहीर केलं पण त्याची कमिटी अजून अस्तित्वात नाही, त्याला अध्यक्ष उपाध्यक्ष नाही। 1 लाख रुपयाचं लोन द्यायची फॉर्म भरून घेतले आणि त्याला जाचं गाठी जे आहेत की त्याला कुठल्या तरी सरकारी नोकराची सही पाहिजे त्याशिवाय हे मिळत नाही। मी या राज्य शासनाला या निमित्तानं विनंती करेन। आजचं जे आंदोलन आहे याबद्दल काय सांगा? आज या ठिकाणी आझाद मैदानावर सर्व कार्यकर्ते आज या आझाद मैदानावर आमच्या नाभिक समाजानं 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी केलेलं आहे। मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करत असताना सरकारला एवढीच विनंती केली आहे की तुम्ही लाडक्या बहिणीसाठी 48,000 कोटी रुपये मंजूर केले, मग या आमच्या लाडक्या भावासाठी एखादा 1000 कोटी रुपये तुम्ही तातडीनं मंजूर करावे, त्यामध्ये काही फारसं वावगं नाही आणि समाजाची प्रामाणिकपणानं इमानदारीनं सेवा करणारा हा गरीब समाज आहे। खेडोपाडी गावे प्रत्येक गावात 4-2 घरं नारायण गाव नीट कशा पद्धतीने ठेवायचं फक्त नावी समाजाच्या हातामध्ये असते। यामुळं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि या मागण्या पूर्ण होईपर्यंत खंबीरपणानं पाठिंबा रस्त्यावर उतरायची उद्या पाळी आली निश्चितपणानं आम्ही त्याबरोबर